नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सीटी 2026 फॉर्म सुटलेले आहेत. 10 जून पर्यंत फॉर्म भरायचे. तो फॉर्म भरताना काय काय काळजी घ्यायची या संदर्भात डिटेल आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत, ज्यामध्ये काय काळजी घ्यावी, कोणती कागदपत्रे लागतात, कोणत्या चुका टाळाव्यात आणि करेक्शन विंडो असते का, ती कधी असते ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. सो फॉर्म भरण्याच्या अगोदर हा व्हिडिओ तुम्ही पण बघा, इतरांनाही शेअर करा, तुमच्या मित्रांनाही सांगा. आणि अजून काही अपडेट तुम्हाला जर हवी असेल, मिस होऊ द्यायची नसेल, तर हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. चला जाऊया मुख्य मुद्द्याकडे. पण तत्पूर्वी सीटी 2026 साठी तुम्ही तयारी करत असाल तर 4 महिने तुमच्या हातात आहे, कारण 6 सप्टेंबरला तुमची एक्झाम आहे. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची पेपर 1 पेपर 2 ची बॅच लॉन्च झाली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. मराठी माध्यम तुम्हाला इथे हिंदी बघा, सीटी एक्झाम तुमची हिंदी आणि इंग्लिश माध्यम मध्येच होणार आहे. सो आमची टीम सुद्धा तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश माध्यम मध्येच शिकवणार आहे. पीपीडी आणि पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स सुद्धा इथे अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि मल्टिपल लेवलला टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. त्याचबरोबर बघा, याची व्हॅलिडिटी आहे 6 महिन्याची. बॅच सुरू होते 18 मे पासून. लगेच तुम्ही जॉईन करून टाका, कारण नंतर फी वाढू शकते. त्यानंतर जे टीईटीचे विद्यार्थी ज्यांना फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केली, राहिलेल्या 40 दिवसांसाठी ही बॅच असणार आहे. 15 मे पासून चालू होणार आहे. माझ्या मागच्या जेवढे विद्यार्थी आमच्या बॅचला होते त्यांना 50% ऑफ मध्ये आहे. ज्यांचं रिव्हिजन वगैरे काही करायचं असेल तर नक्की बॅच जॉईन करा. 5,000 पेक्षा जास्त रिझल्ट देणार टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. यात बेसिक वगैरे नसणार आहे, टू द पॉइंट शिकवलं जाणार आहे. 799 रुपयाची बॅच 21 जून पर्यंत व्हॅलिडिटी आहे. सो लगेच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. आता थोडं फास्ट मध्ये तुम्हाला सांगतो की फॉर्म कसा भरायचा आहे. याची परीक्षा असणार आहे बघा 6 सप्टेंबर 2026 ला. फॉर्म भरण्याची प्रोसेस लास्ट डेट आहे 10 जून. फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे आणि त्यानंतर तुमची एक्झाम 6 तारखेला किंवा 5 तारखेला म्हणजे सप्टेंबरला असू शकते. 2 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे. आता फॉर्म कसा भरायचा, सिटीच्या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर इथे बघा ऑप्शन आहे बघा, अप्लाय फॉर सीटी 2000 सप्टेंबर 2026. त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर विंडो येते, त्याला ओके करायचं. ओके केल्यानंतर पुढची विंडो बघा, 3 विंडो आहे. स्टेप 2 अप्लाय ऑनलाईन. ही बघायचं असेल तर बघू शकता तुम्ही, पण गरज नाही. आता माझा व्हिडिओज बघताय तर काय बघायची गरज आहे. सो इथे न्यू रजिस्ट्रेशन आणि इथे काय असणार आहे, लॉग इन. याच्यापूर्वी जरी तुम्ही सीटीला अप्लाय केला असेल, पण आता 26 ला पहिल्यांदा अप्लाय करताय ना, मग तुम्हाला काय करावं लागेल, न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करावं लागणार आहे. इथे क्लिक केलं की विंडो ओपन होईल तुमच्या समोर. बघा ही विंडो 3 प्रोसेस आहे. रजिस्ट्रेशन करायचं आहे, नंतर ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे आणि फी पेमेंट करायचं आहे तुम्हाला. पहिली जी प्रोसेस आहे, तुम्हाला हवं असेल तर डाउनलोड करून तुम्ही बुलेटिन नीट वाचून घेऊ शकता, अदरवाइज डायरेक्टली अप्लाय करू शकता. फी तुम्हाला जी भरायची ती बघा, एका पेपरला 1000 रुपये आहे. कोणत्या कॅटेगरीचे उमेदवार, जनरल आणि ओबीसी एनसीएल ह्या दोघांना एका पेपरला 1000 आहे, 2 पेपरला 1200 आहे. आणि जे उमेदवार एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी मध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना 500 रुपये एका पेपरला आणि 600 रुपये 2 पेपरला फी लागणार आहे. चला तर मग जाऊया आता आपण पुढे प्रोसेसला. हे सगळं वाचून घ्या आणि सगळ्यात शेवटी तुम्ही आलात की तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि ह्या क्लिक केल्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसीड म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. मग रजिस्ट्रेशन मध्ये पर्सनल डिटेल्स तुम्हाला माहिती भरायची. तुमचं नाव असेल, फादरचं नाव असेल. तुमचं नाव भरत असताना तुमचं फॉर एक्झाम्पल ABC नाव आहे, वडिलांचं नाव फॉर एक्झाम्पल BKC नाव आहे, मदरचं नाव काय असणार आहे, NBC नाव असणार आहे. हे नाव तुम्ही टाकत चला. बरोबर आहे, समजलं तुम्हाला काय करायचं आहे. तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची, जेंडर टाकायचं आहे. यात चुका करू नका. आयडेंटिटी टाईप, आता तुमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन त्यांनी दिलेले आहे. पॅन कार्ड असेल, वोटिंग कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल, सगळं कोणतंही वापरू शकता. आणि त्याच्यावरती असला कोणताही कोणताही नंबर तुम्ही इथे टाईप करू शकता, तो टाकायचा तुम्हाला. ते झालं की पुढे जायचं, तुम्हाला कन्फर्म करायचंय. कॅन्डिडेट नेम, फादर नेम, सगळे नाव कन्फर्म करायची, परत एकदा टाकायची. ती झाली कन्फर्म की पुढे जातो आपण कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये. प्रिमायसेस, तुमचा ऍड्रेस इथे द्यायचा आहे, त्यानुसार तुम्ही ऍड्रेस पुट करा. पिनकोड पण टाकायचा आहे. त्यानंतर पुढे जातो आपण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ऍड्रेस तुम्हाला द्यायचा आहे. ईमेल आयडी असेल तुमचा कन्फर्म करायचा आहे, मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे आणि लँडलाईन नंबर असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालणार आहे. आणि मग आपल्याला पुढे जायचं आहे. जर सेम ऍड्रेस असेल त्याच्यावर क्लिक करा, सेम ऍड्रेस येऊन जाणार आहे. अदरवाईज तुम्हाला वेगळा असेल तर टाईप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सेम असेल ठेवला तरी चालणार आहे. मग तुम्हाला पासवर्ड चूज करायचा आहे. पासवर्ड चूज करताना एक कॅपिटल घ्यायचा, एक स्मॉल घ्यायचा आहे. त्यानंतर एक काय म्हणतो आपण फंक्शन की वापरायची आणि बाकीचे नंबर तुम्ही वापरू शकता. कन्फर्म करायचा पासवर्ड. शक्यतो 8 शब्दांचा पासवर्ड असावा, त्यात शब्द असावे, अंक असावा आणि चिन्ह पण असावे. सिक्युरिटी क्वेश्चन तुम्ही ते टाकू शकता, तुमच्या लक्षात राहण्यासाठी आन्सर पण देऊ शकता. आणि मग तुम्हाला पुढे जायचं, हा कॅप्चा टाकायचा, ते दिसतो तो कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होतं. ते विचारतंय क्लोज करायचं का, सबमिट अँड सेंड ओटीपी. तुम्हाला ओटीपी येणार आहे, तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी पण येणार आहे, ओटीपी पण, आणि तुमचा नंबर पण, ऍप्लिकेशन नंबर पण येणार आहे. आता यामध्ये तुम्हाला परत एकदा व्ह्यू करायचं. बघा सगळं व्ह्यू करायचं आहे. रिव्ह्यू पेज आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्मचं रिव्ह्यू पेज आहे. सगळ्या गोष्टी भरलेल्या प्रॉपर आहे का एकदा चेक करा.
ओके असेल तर डायरेक्ट काय करा, आय ॲग्री अँड सबमिट करा. जर नसेल तर एडिट तुम्ही करू शकता. मग याच्यावरती क्लिक करून आय ॲग्री अँड सबमिट, सेंड OTP, व्हेरीफाय मोबाईल नंबर. ओके येस केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर भेटणार आहे बघा. मग तुम्ही आता तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे, तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर ही विंडो ओपन होते. तुमच्या मोबाईलला हा ऍप्लिकेशन नंबर आलेला असेल, जो की 10-12 अंकी असेल, तो टाकायचा आहे. तुमचा पासवर्ड तुम्ही जो सेट केलाय तो टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस आहे, सेकंड प्रोसेस, ज्याला आपण म्हणतो की अप्लाय करायचा आहे फॉर्मला. बघा पहिली प्रोसेस कंप्लीट झाली रजिस्ट्रेशन फॉर्मची, येस कंप्लीट झाली आहे. दुसरी आहे तुमची ऍप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट आहे. मग फिलअप द ऍप्लिकेशन फॉर्मवर तुम्ही क्लिक करा. इथे पण तुम्हाला बघा ऍप्लिकेशन नंबर दिसतोय, हा नंबर कॉपी ठेवा, लागणार भविष्यामध्ये, लक्षात ठेवा. मोबाईलला पण आला आहे, तुमच्याकडे पण आहे, हा नंबर भविष्यात लागणार. पासवर्ड पण लागणार, नीट सेव्ह करून ठेवा. फिलअप ऍप्लिकेशनवर क्लिक केलं की तुम्हाला 6 स्टेप कंप्लीट करायच्या. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये पहिल्यांदा जाऊ आपण. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती भरायची सगळी बघा. ही माहिती भरली मी तुम्हाला, पूर्ण माहिती भरायची आहे. तुमचं प्रिमायसेस असेल, लोकेशन असेल, कंट्री असेल, स्टेट असेल, डिस्ट्रिक्ट पिनकोड असेल, ईमेल आयडी असेल, मोबाईल नंबर असेल आणि तुम्हाला लँडलाईन नंबर असेल तो टाकू शकतात तुम्ही. तो टाकल्यानंतर पुढे आपण जातो घेऊन. परमनंट ऍड्रेस तुमचा सेम असेल तर क्लिक करा, अदरवाईज वेगळा असेल तो टाकून द्या. कॅप्चा टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. ही झाली पहिली प्रोसेस तुमची कॉन्टॅक्ट डिटेल्सची. दुसरी आहे पर्सनल डिटेल्समध्ये बघा. कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, फादर नेम, मदर नेम, नॅशनॅलिटी, कॅटेगरी जपून टाका. इथे कॅटेगरी कोणत्या कोणत्या विचारले जातात ते तुम्हाला मी दाखवतो. कन्फर्म कॅटेगरी करायची आहे. आणि आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, तुम्ही जर दिव्यांग असाल तर येस करा, नसाल तर नो करू शकतात. मग आता कॅटेगरीचा विचार केला तर बघा, कॅटेगरी तुम्हाला जनरल आहे. जनरल म्हणजे ज्याला आपण ओपन म्हणतो. दुसरी आहे SC आहे, ST आहे आणि OBC नॉन क्लिअर आहे. आता ओपन मध्ये कोण, ओबीसी मध्ये कोण कोण जातं बघा. NT चे सगळे प्रवर जातात, SBC पण जातो आणि OBC इट सेल्फ जातो. ओपन मध्ये जे महाराष्ट्रामधले SC-BC वाले आहेत ना ते याच्यात जातात आणि EWS वाले पण याच्यामध्ये जातात बघा. EWS वाले, कारण सेपरेट EWS पण याच्यामध्ये नाहीये. तो नंतर तुम्हाला याचा फायदा घेता येतो. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला इथे 55% मार्क जरी पडले तर याचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये म्हणजे 82 मार्क पडले तरी घेता येतो. आणि इथे ओपन साठी जे असेल ना, ओपन साठी जे असतात ना, फक्त ओपन मराठा असेल तर त्यांना 60% मार्क म्हणजे 90+ मार्क लागतात. बाकीच्यांना पण 55% म्हणजे 82+ मार्क लागतात. ओके, हे सगळं फिलअप करताना काळजी घ्या, डॉक्युमेंट तुमच्याकडे असावं लागेल. तुम्ही जर ज्या प्रवर्गातनं बिलॉंग करतात त्या प्रवर्गाचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असावं लागणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हे विचारलं जाऊ शकतं. पुढे जाऊया आपण. मग टाईप ऑफ डिसेबिलिटी बघा. डिसेबल असेल तर यापैकी तुमची जी काय डिसेबिलिटी असेल, तुमच्या सर्टिफिकेट असेल चेक करून घ्या. त्यावरती जे असेल ते इथे तुम्ही चूज करू शकता. आणि मग तुम्हाला नीड असेल स्क्रायबरची तर स्क्रायबरसाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता, येस करू शकता. पण लक्षात घ्या, तुम्हाला लिहिण्यासाठी प्रॉब्लेम असेल असं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी असाल तर येस करा, नसेल तर नो करा. जे खाली सगळं व्यवस्थित वाचून घ्या, त्यानुसार येस करा, कॅप्चा टाकायचा आहे, सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे. मग कन्फर्म करायचं, इथे विचारतात परत एकदा कन्फर्म करायचं असेल तर येस करा. येस करून पुढे जाऊया आपण. अप्लाय फॉर, आता कशाला अप्लाय करायचंय? अप्लाय फॉर पेपर 1 ला करायचंय, पेपर 2 ला करायचंय की बोथ करायचंय? यापैकी तुम्हाला चॉईस करायचं बघा, पेपर 1, पेपर 2 आणि बोथ. त्यावरती एक क्लिक करा. मग लँग्वेज तुम्हाला निवडायची असते बघा. सपोज मी घेतलाय बोथ पेपर पैकी, ह्या तिघांपैकी बोथ पेपर मी निवडलेले आहे. बोथ पेपर घेतणार लँग्वेज मध्ये बघा, तुम्हाला लँग्वेज 1 साठी हे सगळे ऑप्शन्स आहेत. त्या राज्यातील लोक, तुम्ही कोणतीही लँग्वेज निवडू शकता. असं नाही की तुम्हाला वाटलं सर मला मणिपुरीमध्ये द्यायची, यस देऊ शकता, का नाही. सो तुम्हाला चॉईस बघा इथे काय काय. पहिली लँग्वेज मराठी घेऊ शकता, पहिली लँग्वेज हिंदी घेऊ शकता, इंग्लिश घेऊ शकता, उर्दू पण घेऊ शकता. जे महाराष्ट्रामध्ये जनरली जास्त ह्या भाषा बोलल्या जातात. यापैकी एक भाषा पहिल्या पेपरसाठी तुम्ही घेऊ शकता. ती घेतल्यानंतर तुम्हाला दुसरा जो पेपर असेल लँग्वेज 2, तो घेतल्यानंतर तुम्हाला लँग्वेज दुसरा हिंदी पण आहे, इंग्लिश पण आहे आणि मराठी पण आहे. म्हणजे तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ ऑलरेडी घेतलाय. पेर आहे बघा. तुम्ही जर मराठी घेतलं तर तुम्ही इंग्लिश पण घेऊ शकता आणि तुम्ही हिंदी पण घेऊ शकता. तुम्ही इंग्लिश जर घेतली तर इंग्लिश बरोबर तुम्हाला मराठी पण घेता येते आणि हिंदी पण घेता येते. तुम्ही जर हिंदी घेतली तर तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश पण घेता येते. अशा पेर तुम्हाला इथे अवेलेबल आहे, काळजी करू नका. ओके, मात्र परीक्षेचं माध्यम हे फक्त मराठी, आपलं हिंदी आणि इंग्लिशच असणार आहे. कोणतंही तुम्ही लँग्वेज घ्यायचंय पण क्वेश्चन पेपरचं माध्यम हे इंग्लिश आणि हिंदीच असणार आहे. ओके, आता पहिला पेपर घेतल्यानंतर तुम्हाला इथे बघा मिनिमम क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. मिनिमम क्वालिफिकेशनचं 12वी लागतं. कॅटेगरी असेल तर 85% आणि ओपन मध्ये असेल तर 50% लागणार आहे. आणि तुमचं डिप्लोमा डीएड लागेल तुमचं बघा. डीएडचं फर्स्ट इयरला असेल, सेकंड इयरला असेल, अपियर असेल, आता ऍडमिशन घेतलं असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ते इथे टाकायचंय. यात चॉईस करायचं तुम्हाला, तुमचं काय एज्युकेशन झालं बघा. इथे त्यांनी दिले 12वी प्लस डिप्लोमा झाला असेल तर एक चॉईस करायचा आहे. इथे दिले सिनियर सेकंडरी ऑर इक्वालंट वेगळं काय असेल तुमचं आणि 2 वर्षाचा डिप्लोमा असेल इथे 2 निवडू शकता. हे व्यवस्थित वाचायचं, त्यानुसार इथे नंबर तुम्हाला द्यायचे आहे. सेम तुम्हाला पेपर 2 साठी पण करायचंय. पेपर 2 ला पण तुम्हाला
बघा 5वी 6वी ते 8वी साठी पण पेपर 2ला त्यांनी 1 ते 8 नंबर दिले. हे सगळं 1 ते 8 नंबर वाचून घ्या तुम्ही. सपोज तुमचं ग्रॅज्युएशन प्लस तुमचं डीएड असेल किंवा ग्रॅज्युएशन प्लस बीएड पण असू शकतं. 6 ते 8ला बीएड चालतं. तर त्यानुसार तुम्हाला इथे हे वाचायचं आणि त्यानुसार नंबर इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुढे सब्जेक्ट ऑफर फॉर पेपर 2. पेपर 2ला कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे, मॅथमॅटिक्स सायन्स घ्यायचा आहे की सोशल सायन्स, तुम्हाला चॉईस आहे. चॉईस म्हणजे इन द सेन्स तुमचं एज्युकेशन, ग्रॅज्युएशन कशात झालंय. ग्रॅज्युएशन जर आर्ट मध्ये झालं असेल तुम्हाला सोशल सायन्स घ्यावं लागेल. तुमचं ग्रॅज्युएशन जर सायन्स आणि कॉमर्समध्ये असेल तर तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि सायन्स निवडावं लागणार आहे. त्यानंतर कॅप्चा फिलअप करायचा, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढे कन्फर्म करायचं, यस म्हणायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स भरायचे. बघा डिप्लोमा तुमचं डीएड आणि बीएड जर असेल तर त्याची माहिती तुम्हाला इथे भरायची. तुम्ही ॲपियर असाल तर ॲपियर भरून सुद्धा पुढे जाऊ शकतात. इयर तुम्ही ह्याच वर्षात टाकून द्या. कोर्स स्ट्रीम तुमची जी काय असेल ती टाकून द्या आणि तुमची बोर्ड जे असेल ते टाकून द्या. रिझ्यूम मोड तुम्हाला इथे टाकायचा नाही. रिझल्ट मोड नाही ते तुमचा अजून तर नाही टाकलं तरी चालतंय. इन्स्टिट्यूटचा पिन कोड टाकायचा. तो जे ते इन्स्टिट्यूट असेल तुमचं, बघा त्यांनी दिलं ना इन्स्टिट्यूट नेम, त्या इन्स्टिट्यूटचा पिन कोड तुम्हाला इथे टाकायचा, लक्षात घ्या. ओके, पिन कोड टाकायचा. पुढे कॅप्चा टाकायचा, सेव्ह अँड नेक्स्ट करायचा. नेक्स्ट गेलो आपण की डिप्लोमा इन एज्युकेशन याच्याबद्दलची माहिती परत भरायची आहे. पास स्टेटस असेल, ॲपिरिंग आहे तर ॲपिरिंग टाका, पूर्ण माहिती भरा. बघा तुम्हाला मी ऑप्शन दाखवले, पास पण आहे ॲपिरिंग पण आहे. नंतर पुढे गेला तुम्ही यस करायचं. यस केल्यानंतर तुम्हाला शेवटच्या डॉक्युमेंटवर जायचं, डॉक्युमेंट अपलोड करायचे. बघा आता डॉक्युमेंट अपलोड करताना 2च डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं, एक फोटोग्राफ पण दुसरं सिग्नेचर. बाकी कोणतंही डॉक्युमेंट तुमचं कॅटेगरीचं डॉक्युमेंट सुद्धा इथे अपलोड करायची गरज नाही, विचारलं जात नाही. फोटो आणि सिग्नेचर इथे अपलोड करा, सेव्ह अँड नेक्स्ट करा. फाईलमधनं चूज तुम्ही करू शकता, अपडेट करू शकता आणि मग क्लोज करा. आणि मग आपण जातो लास्ट पेजकडे. रिव्ह्यू पेज आहे, पूर्ण फॉर्म भरलाय त्याचा रिव्ह्यू एकदा चेक करा, सगळी माहिती प्रॉपर बघून घ्या. इथे बघितल्यानंतर जर बरोबर असेल तर तुम्हाला पुढे जायचं नेक्स्ट, जर बरोबर नसेल तर तुम्हाला काय करायचं, एडिट पण करता येईल. बघा आय अग्री करायचंय, फायनल सबमिशन वरती क्लिक करायचं, तुमचं ऍप्लिकेशन सबमिशन होऊन जातं आणि मग तुम्ही जाता पेमेंटच्या पेजवरती. पेमेंट करताना पेपर 1 साठी ओपन जनरल आणि ओबीसी एनसीएलला 1000 आणि तिकडे 1200 रुपये लागतात दोन्ही पेपरला. कॅटेगरीसाठी तुम्हाला कॅटेगरी आणि डिसेबल पर्सन 500 एका पेपरला आणि 2 पेपरला 600 रुपये तुम्हाला चार्जेबल आहे. सो अशा पद्धतीने तुमचा फॉर्म भरायचा सिंपल प्रोसेस आहे. फक्त काळजी घ्या, चुकून कुठेही क्लिक करू नका. मेल जेंडर विचारलं तर मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर चुकून कुठेही क्लिक करू नका. कॅटेगरी विचारलं तर कॅटेगरीनुसारच क्लिक करा. नाही तर कधी कधी काय होते, तुम्ही फॉर्म भरत नसतात, तुमचा मित्र तुमचा सायबर कॅफेवाला फॉर्म भरतो आणि चुकीचा फॉर्म त्यात भरून टाकतो. असं होऊ देऊ नका. जरी तो भरत असेल, भरल्यानंतर रिव्ह्यूचं पेज येतं, एकदा चेक करा. हवं तर एक एक चेक करा आणि फॉर्म बरोबर असेल तरच सबमिशन करा, अदरवाईज करू नका. आता इथे तुम्हाला करेक्शन विंडो पण मिळते. बघा जेव्हा तुम्ही 10 जूनला तुमचा फॉर्म भरून सबमिशन होऊन जाईल आणि तुम्हाला वाटलं माझ्याकडून काही चूक झालं तर 15 ते 18 जून ह्या दरम्यान तुम्हाला करेक्शन विंडो ओपन होणार आहे. त्यामुळे तुम्ही चेंजेस करू शकता, त्याला काही पैसे लागत नाही. ओके, सो अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि अभ्यास पण करायचा आहे. अभ्यासासाठी इग्नाइट अकॅडमीची ही बॅच आपण लॉन्च केली आहे. लगेच बॅच जॉईन करू शकता. 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. बॅच 18 तारखेपासून चालू होते आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच पण जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि अपडेट मिस होणार नाही याची काळजी घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पण तत्पूर्वी काही प्रश्न मनात असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. तो व्हिडिओ पुढचा नक्कीच असणार आहे. धन्यवाद.